गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। खेडभोसे गावचा सुपुत्र किशोर पवार याने 57 किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले। त्याबद्दल त्याचा खेडभोसे ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आलाय। या कार्यक्रमासाठी श्री शाहू विजयी गंगावेश तालीमचे वस्ताद विश्वास हरगुले, युवा नेते प्रणव परिचारक, नूतन पंचायत समिती सदस्या पूनम पवार, पैलवान प्रकाश बनकर, पैलवान प्रणित भोसले, प्रशिक्षक उत्तम पाटील, भीमाप्पा माळी, पैलवान महेंद्र देवकते, पैलवान सुनील शेवतकर, पैलवान दादा धोत्रे उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना क्रीडा क्षेत्राबद्दल आपुलकी आहे, त्यामुळे पैलवान किशोर पवार याला ते योग्य न्याय देतील। माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे त्यासाठी पाठपुरावा करू अशी ग्वाही युवा नेते प्रणव परिचारक यांनी दिली आहे। उत्तम पाटील म्हणाले की घरची आर्थिक परिस्थिती नसताना किशोर यानं देशासाठी पदक मिळवलंय, ही मोठी कौतुकाची बाब आहे। धनाजी मदने म्हणाले की किशोर यानं मिळवलेले पदक हे देशासाठी अभिमानास्पद आहे। देशानेही किशोरच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे। पवार कुटुंबियाने आपल्या पोटाला चिमटा काढून किशोर याला खुराक पुरवलाय, त्याचे चीज किशोर यानं केलं। सत्काराला उत्तर देताना पैलवान किशोर पवार म्हणाले की आगामी महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी मी पूर्णपणे तयारी करेन आणि सुवर्ण पदकाची कमाई करेन अशी मला अपेक्षा आहे। तुमचा असाच आशीर्वाद मिळावा। कार्यक्रमाचं प्रास्ताविक माजी उपसरपंच सिद्धेश्वर पवार, सहकारी शिरोमणी वसंतराव काळे, सहकारी साखर कारखाना लिमिटेड कामगार प्रतिनिधी बंडू पवार, माननीय उपसरपंच माजी उपसरपंच पांडुरंग पवार यांनी यावेळी विचार व्यक्त केले। सूत्रसंचालन धनाजी मदने यांनी केलं।